शिवसैनिकांवर सुपारी घेऊन जबर लाठीमार करणाऱ्या पोलिसांची आणि सत्ताधाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही असा दम उद्धव ठाकरेंनी दिलाय। हा राडा आहे सिंधुदुर्गातला। गेल्या रविवारी कणकवलीमध्ये शिवसैनिकांना पोलिसांनी बेदम चोप दिला। उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आयोजित आमने-सामने कार्यक्रम पोलिसांनी रद्द केल्याने संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांवर दगडफेक केली। तेव्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी लाठीमाराचा आदेश दिला आणि पोलिसांनी शिवसैनिकांना अक्षरशः चोपून काढलं। शिवाय जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह अनेक शिवसैनिकांना अटक केली। त्यामुळे सिंधुदुर्गातलं वातावरण चिघळलं असून गेल्या 2 दिवसांपासून कणकवलीमध्ये बंद सदृश तणाव आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्वतः कणकवलीत जाऊन जखमी शिवसैनिकांची विचारपूस केली। हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी शिवसैनिकांना भेटून उद्धव यांनी त्यांना धीर दिला। त्यानंतर कणकवलीत झालेल्या छोटेखानी सभेत आणि पत्रकार परिषदेत उद्धव यांनी नारायण राणे आणि सरकारवर जोरदार प्रहार केले। नारायण राणेंची सुपारी घेऊन शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या एसपी त्रिमुखे यांची बदली करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्या आबांना म्हणून नुसतं तोंडाचा डबा वाजवू नका। जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुम्ही जर का निपक्षपातीपणाने या राज्याचा कारभार करत असाल तर पहिल्या प्रथम इथल्या एसपीची उचलबांगडी झालीच पाहिजे। नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही उद्धव यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं। सगळ्या सुपारी घेऊन लाठीमार केला, त्यांचा नुसता निषेध मी करणार नाही। जरा थोडे दिवस थांबा, उद्याचं सरकार आपलंय। आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही तुमची घराणी मोठी केली, पण कोकणाचा विकास तुम्ही कुठे केलात? काय विकास कुठे दाखव? सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध शिवसैनिक असे राडे काही नवीन आहेत। यापूर्वी परशुराम उपरकर शिवसेनेत असताना शिवसैनिकांनी वेंगुर्ल्यामध्ये राणेंचे पुत्र निदेश राणे यांना पक्ष कार्यालयात कोंडून ठेवलं होतं। त्यावेळीही पोलिसांनी शिवसैनिकांना चोपलं होतं। उद्धव ठाकरे तेव्हा मात्र सिंधुदुर्गात गेले नव्हते। परंतु रविवारच्या राड्यानंतर मात्र उद्धव ठाकरे फौज फाट्यासह राणेंच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले। निवडणुकांच्या तोंडावर नारायण राणे यांच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी शिवसेना नेतृत्व या राड्याचं भांडवल तर करत नाही ना अशी शंका या निमित्ताने निर्माण झाली। प्रत्येक निवडणुकीपूर्वी हिंसेचे दशावतार पाहणाऱ्या सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी नुकताच कणकवलीत झालेला राडा ही काही नवी गोष्ट नव्हती। मात्र यापूर्वी देवभूमीत यायला लागली आहे। उद्धव ठाकरेंचा हा दौरा भलेही नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातल्या साम्राज्याचे बुरुज ढासळणारा ठरला नसला तरी त्याला हादरे मात्र नक्की बसायला लागलेले आहेत। तर सिंधुदुर्गातल्या राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलंय। नारायण राणेंचं राजकीय थडगं बांधा अशी चिथावणी उद्धव ठाकरेंनी कोकणी जनतेला दिली, तर आधी साहेबांचं स्मारक बांधा असा टोला हाणतानाच धमक्या दिल्यात, तर सिंधुदुर्गातून गाड्या परत येऊ देणार नाही असा दम राणेंनी भरलाय। कोकणाचा विकास 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 काय असतो हे आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला भूलथापा दिल्या त्या सगळ्यांना आपण राजकारणात गाडून टाकून त्यांचं राजकीय स्मारक किंबहुना राजकीय खडगं उभारून 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 आपण कोकणाचा विकास करून दाखवल्याशिवाय थांबणार नाही। आणि भांडण जे झालं ते पोलीस आणि शिवसेनेमध्ये आहे आणि पोलिसांवर दगडफेक, पोलिसांना धक्काबुक्की अधिकाऱ्यांना, आणि म्हणून जो मार खाल्लाय त्यामुळे खाल्लाय। काय सोशल काम सामाजिक काम करायला गेले म्हणून पोलिसांनी मारलं नाही, काय देवळात गेले म्हणून मारलं नाही। पोलिसांवर अटॅक केला, हल्ला केला आणि म्हणून मार खाल्लेला आहे। त्यात काँग्रेसचा आणि माझा काही संबंध नाही। ते जे म्हणाले तिथे की आम्ही थडगं बांधू, आधी म्हणा साहेबांचं स्मारक बांध आणि मग लोकांची थडगी बांधायला जा। आणि याविषयी आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, निवडणुकांच्या तोंडावर काही महिन्यांवर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका राहिल्या असताना कोकणातला हा वाद उफाळू पाहतोय। कसं बघायचं या वादाकडे? काय नेमकी राजकीय पार्श्वभूमी याच्यातून तयार होताना दिसतेय?
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं जर राजकीय विश्लेषण करायचं झालं तर उद्योग मंत्री नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्याला आज 8 वर्ष झालेली आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पक्षप्रमुख म्हणून सूत्र हाती घेतलेला 8 महिने झालेले आहेत. 8 वर्षात शिवसेनेचं सिंधुदुर्गात वर्चस्व नव्हतं. एक हाती वर्चस्व नारायण राणे यांचं होतं. मात्र गेल्या 8 महिन्यात उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्गात 2 राजकीय दौरे झालेले आहेत. 28 एप्रिल 2013 या दिवशी कुडाळमध्ये उद्धव ठाकरे यांची राजकीय सभा झाली आणि काल जेव्हा सिंधुदुर्गामध्ये राडा झाला त्यानंतर उद्धव ठाकरे तातडीनं या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणचा दौरा केला, शिवसैनिकांशी संवाद साधला, शिवसैनिकांपुढे भाषण केलं, एक दिशा दिली. आतापर्यंत गेल्या 8 वर्षात शिवसैनिक नारायण राणे समर्थकांना घाबरल्याचं चित्र एकूण दिसून येत होतं. ज्या पद्धतीने नारायण राणे समर्थक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष होत होता त्याच्यात शिवसैनिक कमी पडत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीमधलं जर वातावरण बघितलं, पोटनिवडणूक झालेली नारायण राणेंची, त्याच्यामध्ये जे राणेंचं मताधिक्य होतं ते विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटलं होतं. कुठे ना कुठेतरी नारायण राणेंचं मताधिक्य कमी होत आहे आणि हळूहळू शिवसेना आपले जे पाय आहे ते या ठिकाणी पुन्हा पसरायला लागलेली आहे किंवा एक वर्चस्व प्रस्थापित करायला लागलेली आहे. कालचा जो राडा होता त्यानंतर शिवसैनिकांमधलं मनोधैर्य वाढवणं गरजेचं होतं. त्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आले. आगामी लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. अशा वातावरणात आता उद्धव ठाकरे यांना कुठेतरी दिसतंय की सिंधुदुर्गात शिवसेनेला पुन्हा एकदा संधी प्राप्त होते. याआधी शिवसेना नेत्यांचे दौरे होत नव्हते किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून जो प्रचार आहे तोही अत्यंत वेगळ्या पद्धतीने किंवा छुप्या पद्धतीने व्हायचा. राणे समर्थकांना किंवा राणेंना इथे शिवसेना घाबरायची असं चित्र होतं. मात्र आता हे चित्र पलटायला लागलेलं आहे. कुठे ना कुठेतरी नारायण राणे आणि राणेंचे जे पुत्र आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची दखल घ्यावी लागेल. राणे समर्थकांना दखल घ्यावी लागेल जर त्यांना सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व तसंच ठेवायचं असेल तर. बिलकुल दिनेश, एक राजकीय पार्श्वभूमी सेट होती आहे. नवीन काही राजकारणाची राजकीय गणितं सुद्धा याच्यातून तयार होताना दिसत आहेत. किंबहुना उद्धव ठाकरेंनी तिथे हजेरी लावून शिवसैनिकांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला असं सध्या तरी दिसते. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.